नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला एकमेव हेतू आहे। तर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ नेहमी लाडक्या बहिणींसाठी असतो, तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना मार्च हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी आहे, आणि ज्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आलेला नाहीये तर अशा लाडक्या बहिणींसाठी आत्ताचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। अगदी आपण कालपासून आतापर्यंत देखील वाट पाहत होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राहिलेल्या लाडक्या बहिणींना लाभ कधी मिळणार, तर अजून तरी निराशाच पदरी आलेली आहे। कोणताच हप्ता आज दिवसभरामध्ये आता आपण व्हिडिओ बनवतोय तर या वेळेपर्यंत कोणताच हप्ता अजून जमा करण्यात आलेला नाहीये। तर अनेक लाडक्या बहिणी आहेत चुकीच्या संभ्रमामध्ये आहेत। सोशल मीडियावरती तर एकच बातमी सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना हप्तेच आले नाहीयेत तर या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, आत्ताच आम्हाला मेसेज करा किंवा आत्ताच हे काम करा, लगेचच तुमचं लक्षात घ्या की अकाउंट ऍक्टिव्ह होईल, लाभ वितरणाची प्रोसेससाठी तुमची महत्त्वाची कामे करा। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी पाहत आहेत। पण एक मात्र महत्त्वाची बाब की मोठे जे न्यूज चॅनल आहेत तर यांच्या मार्फतच सांगण्यात आलं की ई-केवायसी दुरुस्तीसाठी पुन्हा संधी वाढवण्यात आलेली आहे आणि जवळच्या महिला बालविकास विभाग या ठिकाणी व्हिजिट करा, अशा प्रकारची बातमी पसरवण्यात आली। तर ही बातमी पसरल्यावरती महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी आहेत आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या महिला बालविकास विभागाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्यांनी गर्दी केली, परंतु तिथे देखील सांगण्यात आलं की आम्हाला अजून असे कोणतेच आदेश आलेले नाहीत। मग नक्की काय करावं असा देखील प्रश्न लाडक्या बहिणींसमोर निर्माण झालेला आहे। बिचाऱ्या लाडक्या बहिणी वारंवार आम्हाला हप्ता कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत। आपण संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शासनामार्फत लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केलं जात आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो। कारण का यापूर्वी आताचं जे हे 2 हप्ते जमा झाले याच्या पूर्वीचा लाभ आहे तो वितरित होण्यापूर्वी सर्वात प्रथम GR यायचा, त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा व्हायची की आम्ही लाडक्या बहिणींचा सन्मान निधी वितरित करत आहोत, आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर लाभ आहे तो वितरित व्हायचा। परंतु आता असं झालं की 12 तारखेपासून DBT ऍक्टिव्ह झाली, तब्बल 4 ते 5 दिवस लाभ वितरण झालं तरी देखील शासनामार्फत किंवा मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदित्य तटकरे असतील तर यांच्या मार्फत कोणतीच घोषणा झाली नाहीये। आणि हप्ते वितरण शुक्रवारी थांबलं, शनिवार झाला, सोमवार झाला, मंगळवार उजाडला तरी देखील अजून लाडक्या बहिणींच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर कालची एक पोस्टमध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आहेत, यांनी फक्त ट्विट केलं की आपण ई-केवायसी साठी मुदतवाढ देतोय, लाडक्या बहिणींचा लाभ चुकणार नाहीये, तर अशा प्रकारची पोस्ट केली। पण यासाठी अधिकृत घोषणा होणं बाकी आहे, कारण का दिवसेंदिवस लाडक्या बहिणींपर्यंत चुकीचे मेसेज मोठ्या प्रमाणावरती जात आहेत। त्यामुळे कुठेतरी याला पूर्णविराम लागला पाहिजे। शासनामार्फत कुठली तरी एक महत्त्वाची नोटीस किंवा GR केला पाहिजे की आम्ही लाभ एकतर वितरित करतोय किंवा आम्ही एवढ्या बहिणींना अपात्र केले किंवा त्याची कारणं आहेत ती संबंधित लाडक्या बहिणींना मिळाली पाहिजेत, जेणेकरून त्याच्या पुढची कार्यवाही आहे ती उपलब्ध किंवा त्याच्याबद्दलची जी पुढची पावलं आहेत ती शासनाने उचलायला हवेत। पण तर आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे की आपण आधीच सांगत आहोत की लाभ वितरण मोठ्या प्रमाणावरती बाकी आहे, आणि अजून ज्या लाडक्या बहिणींना लाभ आलेले नाहीये तर अशा लाडक्या बहिणींपैकी मोठ्या प्रमाणावरती पात्र लाडक्या बहिणी आहेत। तर ज्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी लाभ मध्येच त्यांची ई-केवायसी चुकली होती, त्यांनी पुन्हा ई-केवायसी प्रॉपर केली आणि त्यांचा लाभ सुरू झाला होता, आणि अशा लाडक्या बहिणींचा लाभ सध्या आलेला नाहीये। पण याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न येतो की मार्चचा हप्ता आलेली जी लाडकी बहीण आहे की ज्यांना मार्चचा हप्ता आलेला आहे तर ती लाडकी बहीण पात्र आहे की अपात्र आहे, असा देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो, कारण का त्यांना अजून एप्रिलचा हप्ता आहे वितरण होणं बाकी आहे। तर या एका गोष्टीवरती आपण सांगू इच्छितो की थोडी प्रतीक्षा करा, कदाचित शासनामार्फत हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे। आपण सांगत होतो की आजचा आणि उद्याचा दिवस प्रतीक्षा करा, तर या एका गोष्टीमुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एक तर एप्रिलचा लाभ आला म्हणजे ती बहीण अपात्र नाहीये असा एक प्रश्न आहे, आणि ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून देखील हप्ता आले नाहीये त्या बहिणींना
कशामुळे आमचा लाभ बंद झाला आहे, तर हे देखील कळणं महत्त्वाचं आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत. प्रत्येक लाडक्या बहिणींना माझ्या चॅनलमार्फत, आपल्या चॅनलमार्फत एकच विनंती, की कुठेही तुम्ही ऑनलाईन लिंकच्या द्वारे चेक करू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट देखील आहे, तर त्या ठिकाणी अनेक सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे, की वेबसाईटवरती तुम्ही तुमचा नंबर टाका, पासवर्ड टाकून लॉग इन करा. पण ही साईट देखील सध्या कुठल्याच प्रकारची माहिती देत नाहीये, कारण का आपण देखील चेक केलं हेल्पलाईनवरती तर दिवसभर ती व्यस्तच. तर यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जे शासन आहेत किंवा मंत्री असतील, तर यांनी त्वरित या संदर्भात काहीतरी मार्ग काढावे, जेणेकरून पुढील प्रोसेस आहे ती लाडक्या बहिणींना कळेल. अजून तरी मी सांगू इच्छितो, की अजून लाडक्या बहिणी 2 दिवस प्रतीक्षा करावी. हप्ते वितरण कदाचित होऊ शकतं. आणि यामध्ये अजून एक माहिती समोर येत आहे, की SC ST या कॅटेगरीतील लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणावरती लाभ आलेला नाहीये. या पाठीमागचं कारण देखील अजून स्पष्ट नाहीये. आणि तर यामध्ये सगळ्यात छोट्या नॉमिनल गोष्टी आहेत. बँक सीडिंग स्टेटस आहे किंवा आधार बँक खात्याला लिंक आहे. ही गोष्ट सारखी करावी लागत नाहीये. एकदा का तुम्ही ही गोष्ट केलीत आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्यावर व्यवहार चालू असतील, तर काहीच प्रॉब्लेम नसतो. जर हप्ताच वितरित झाला नसेल, तर मात्र लाडक्या बहिणींचा लाभ कसा जमा होणार, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने या लाडक्या बहिणींचा प्रश्न मार्गी काढावा आणि त्यांच्या हक्काचा सन्मान निधी, आमच्या लाडक्या बहिणी गरीब आहेत किंवा त्यांना ह्या हप्त्याची गरज आहे, त्यामुळे लवकरात लवकर लाभ वितरण सुरू करावे. आणि आपला शेवटचा एकच प्रश्न असतो, की मार्च हप्ता जर आला असेल, एप्रिलचा हप्ता आला नसेल, तर अशी लाडकी बहीण अपात्र आहे का? तर मुळीच नाहीये. त्यांचा देखील लाभ आहे, शासनाने वितरित करावा. तर या एका गोष्टीमुळे लक्षात येतं, की शासनाने अजून DBT वितरण आहे ते चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण का मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वितरित होणं बाकी आहे. आणि शेवटी जाता जाता मी एकच सांगेन, की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी ज्यांना हप्ते आले नाही आहेत किंवा यांच्यासाठी काही प्रोसेस ऑफलाईन जर सुरू करायची झाली, तर शेवटी मनस्ताप शासनाला होणार आहे, कारण का लाडक्या बहिणीची संख्या लाखोंमध्ये आहे. एवढ्यांचं व्हेरिफिकेशन ऑफलाईन करणे कठीण आहे. त्यामुळे या संदर्भात पुढची पावलं काय उचलली जात आहेत, या संदर्भात अपडेट आपण घेतच आहोत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण सांगत आहोत, की थोडे 2 दिवस तरी प्रतीक्षा करा. कदाचित पुन्हा DBT ऍक्टिव्ह होऊ शकते. तर अशा प्रकारची ही आताची अपडेट आहे. अजून लाडक्या बहिणींना ज्यांना हप्ते आले नाहीयेत, त्यांना काहीच करायची गरज नाहीये. थोडीशी प्रतीक्षा करा. आपण या संदर्भात प्रॉपर माहिती देणार आहोत. कुठेही माहिती शेअर करायची गरज नाही. तर ही महत्त्वाची माहिती आहे. आपण देखील लाडक्या बहिणींना हप्ते का आले नाहीयेत किंवा हप्ते मिळण्यासाठी काय करावं, तर किंवा DBT वितरण अजून कुठल्या कंडिशनला आहे, तर याची माहिती आपण घेतच आहोत. माहिती मिळताच त्वरित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे तुमच्या काय शंका असतील, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा.